भारी वाटतं ना, वृंदावन, गोवर्धन, मथुरा, आग्रा. वा, कृष्णनगरीमध्ये आलो यार, कृष्णनगरीमध्ये. आज पाऊस चालू झाला यार, रेन गेअर्स घालावे लागतील. पुण्यापर्यंत स्ट्रेच करण्याचा विचार आहे, बघूयात सक्सेसफुल होतोय की नाही. एक अचिव्हमेंट होऊन जाईल यार वेगळीच. चल बाय 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 अक्षय. इतना किया है अरे हेच तोडलंय पहिली, पडदा तोडलंय. चल चल चल. पहाटेचे 4 वाजत आले आणि आजची तारीख आहे 27 ऑगस्ट. आणि यस, फायनली आपला रिटर्न प्रवास चालू होतोय. आपण निघतोय पुण्याच्या दिशेने. बाईक रेडी आहे, आनंद सर रेडी आहेत, तिकडे विनय आणि गुरुजी पण आहेत. तर फायनली आपण निघतोय इथून. तब्बल 1400 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. हा वन स्ट्रेचमध्ये करायचा आमचा प्लॅन आहे. बघूया दादा, ही गोष्ट तर आपल्याला या ब्लॉगमध्ये पुढे कळेलच. वन स्ट्रेचमध्ये झाले की एक मुक्काम झाला आहे की 2 मुक्काम झालेत, तर आता ते जर्नी डिसाईड करेल. तर यस, फायनली निघतोय आपण. निघूयात, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचा राहुल, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. चला आता फायनली बाईक वाट बघती आहे, निघूयात. डायरेक्ट घराचा मॅप लावायची वेळ आली आहे आपल्यावरती. डायरेक्ट निघूया घराकडे. यस, 1390 किलोमीटर. फायनली निघतोय. फायनली नुसतं फायनली चालू आहे, पण अजून तर काही निघालं नाही. चला चलो गाइस, निकलते रोम. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. चला. इतकं गरम होत होतं इतका वेळ, आणि आता गाडीवरती बसल्या बसल्या मस्तपैकी थंड वारा चालू झाला आहे. दिल्लीमध्ये रात्री भरपूर पाऊस झाला आणि बाईक एकदम चकाचक झाली यार. करेक्ट 4 वाजता निघालो आहे आपण. थोडा बाईकमधला टाईम चुकीचा आहे, पण यस फायनली आपण 4 वाजता निघालो आहे. 3 वाजताच निघायचं होतं, आणि ठीक आहे यार, एखाद तास लेट होतच असतं. सकाळी अंतर जास्त कवर होतं, म्हणून आम्ही पहाटे लवकर निघायचा निर्णय घेतला. बघूयात आता किती वेळात आपलं अंतर कंप्लीट होतं आहे. आता तर रात्रच आहे, उजाडलं की मग मी कॅमेरा चालू करतो. पाऊस चालू झाला यार, रेन गेअर्स घालावे लागतील. ओ 5:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट आपण 85 किलोमीटर कंप्लीट केले. आपण येताना 85 किलोमीटर झालं का? 75 किती किलोमीटर झालं आज? 85 किलोमीटर झाले. आणि यार भरपूर फास्ट आलो आहे. आणि आता इथं चहा प्यायला थांबले. काका मस्तपैकी चहा बनवतात कडक. तर आपले जे 2 रायडर्स आहेत ते येणार आहेत नंतर, कारण की त्यांच्याकडे आहेत सुट्ट्या आणि मला आहे घरी काम. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना घरी कामं आहेत, त्यामुळे आम्ही लवकर निघालो. आम्ही एका स्टॉपमध्ये किंवा डायरेक्ट पुणे पण गाठू शकतो. आणि जे की अक्षय आणि पोटॅटो गोपाल ते निवांत येणार आहेत 2-3 दिवसामध्ये. तर यस, आपण आता निघालो आहे. इथं चहा प्यायला थांबलो आहे. चहा पिऊया
आणि पुन्हा एकदा निघूया. आणि यार काय रोड आहे सांगतो, आग्रा हायवे एक नंबर. पण पाऊस इतका आहे ना की खतरनाक. गोप्रोसुद्धा अचानक चालू होता, 50 मिनिटाचं शूटिंग झालं, मी डायरेक्ट उडवून टाकली ती फाईल. त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे, चहा पिऊया आणि निघूया इथून. तांबड फुटलंय डायरेक्ट. बऱ्यापैकी अंतर कव्हर झाले मस्तपैकी. आणि आता पाऊस सुद्धा थांबलाय. बस असंच वातावरण घरी जाईपर्यंत असावं, जेणेकरून आपली राईड एकदम सेफ मध्ये. गोप्रो काढलाच नव्हता राव, पावसात पण चालू होता. मथुरा 50, आग्रा 104, ग्वालियर 215. बघा भारी वाटतं ना. वृंदावन, गोवर्धन, मथुरा, आग्रा. वा, कृष्णनगरीमध्ये आलो यार. कृष्णनगरीमध्ये आज काल जन्माष्टमी झाली आणि आज गोपाळकाला आहे. आणि आज मी मथुरा वृंदावन इथे. इतकं भारी वाटतं ना, मी तुमच्याशी बोलताना अशा अंगावरती काटे येत आहेत माझ्या. खरंच खूप भारी वाटतं यार. म्हणजे इथं थांबायला भेटलं असतं ना तर अजून मजा आली असती. पण आपल्याकडे वेळ पण नव्हता आणि इथं आज जन्माष्टमी असल्यामुळे खूप गर्दी असते, त्यामुळे आपण आलो नाही. कारण तसंही आपलं दर्शन झालं नसतं. आपल्याला खूप लांबचा प्रवास करायचा आहे, पुण्याला पोचायचं आहे. ठीक आहे, लांबूनच आपण पाया पडूया. बोला काठी गोरडा पालखी, जय कन्हैया लाल की. बघता बघता आपण यूपी मध्ये पण आलो यार. यूपी, एमपी, महाराष्ट्र, गुजरात पण लागेल ना मध्ये. यमुना एक्सप्रेस वे आपल्याला नाही भेटणार जायला यमुनावरती. ते एक राहिलंच यार. वाटलं होतं यमुनेला जायला भेटेल एक्सप्रेस वे वरती. हा पाऊस काय आपली साथ सोडत नाही. मला वाटतं हा पाऊस आपण असाच महाराष्ट्रात घेऊन जाऊया. तिकडे तर चालूच आहे. मग काय आपल्या सोबत पाऊस म्हणजे ते मला काय वाटतंय, महाराष्ट्रात पोचायच्या आधी ही आपली रंगीत तालीम चालू आहे. सकाळचे. अरे टाइम को क्या हुआ, दिख क्यों नहीं रहा बाहेर. टाइम झाले 7:15 आणि आजच्या दिवसाचे आपले 200 किलोमीटर कंप्लीट झाले. तब्बल 3 तास 10 मिनिटामध्ये आपण 200 किलोमीटर कंप्लीट केले विथ ब्रेक. भाई एक नंबर स्पीड मेंटेन होतोय. आणि रोड एकदम चुम्मा रोड आहे, चुम्मा. लय भारी. आत्ता कुठं खड्डे यायला चालू झाले रोडवरती. असं नाही झालं पाहिजे. 200 किलोमीटर केले 3 तासामध्ये. असाच स्पीड मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे आजच्या आज आपण डायरेक्ट पुणे गाठू. काय म्हणता पब्लिक, गाठायचं का पुणे? बघत राहा पुण्यात पोचतोय की कुठे थांबतोय मध्ये. ग्वालियर इथून आहे अजून 100 किलोमीटर. आणि यस 100 किलोमीटर नंतर आपण मस्तपैकी नाश्त्यासाठी थांबणार आहे. ग्वालियरचा फेमस आहे नमकीन. आता सकाळ सकाळ तर नमकीन नाही खाऊ शकत. बघूया काय भेटतंय.
आता घरची खूप आठवण यायला लागली आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला ही गोष्ट खूप वेळा ऐकायला येईल. घरची खूप आठवण येते, पुन्हा खूप आठवतंय. खूप दिवस झाले यार, एवढे दिवस मी कधी बाहेर राहिलो नाही घर सोडून. माझी अशी इच्छा होती की नाही का मी फक्त ट्रॅव्हल करणार, बाहेर राहणार. मला एखादा मोठा भाऊ असता तर मी असं केलं असतं, मी तसं केलं असतं, मी असं बोलायचो, मी नुसतं फिरलो असतो. पण नाही यार, घराची जी ओढ आहे ना ते घरापासून लांब राहिल्यानंतरच कळतं. मला असं झालं मी कधी एकदा माझ्या शॉपमध्ये जातोय, कधी मी घरी जातोय, कधी निवांत बेडवरती पडतोय शॉपवरती जाऊन, कधी मी असं माझ्या हाताने काहीतरी काम करतोय शॉपमध्ये. असं झालं मी आसुसलोय असं काम करण्यासाठी माझ्या शॉपमध्ये. गणपतीचा स्टॉल टाकलाय मी, तर त्या गणपतीच्या स्टॉलवरती असं गणपती कधी मी एकदा माझ्या हाताने उचलतोय, असं आसुसलोय मी, आतुरलोय त्या गोष्टीसाठी. ट्रॅव्हलचा किडा आणि ठराविक काळानंतर आठवणाऱ्या जबाबदाऱ्या यांचं समीकरण काय वेगळेच आहे यार. इथे पेट्रोल पंपवरती सगळ्यांनी फुलअप केलं, मला तर काही गरज नाही पडली. आणि चेक केलं तर यार ब्रेक पॅड आपले ऑलमोस्ट संपत आलेत. विनयचे पण ब्रेक पॅड संपलेत आणि आनंद सरांचे पण ब्रेक पॅड संपलेत यार बाईकच्या. आणि यास आता इथून लावला मी पुन्हा एकदा मॅप, कारण की पाऊस झालाय बंद. चला निघूया, मस्त उजाडले आता. कुठेतरी मस्तपैकी नाश्त्यासाठी सुद्धा थांबूया. 1170 किलोमीटर बाकी आहे. ऑलमोस्ट आपण 1400 मधलं 200 किलोमीटर पार केले. 200 पेक्षा जास्त केलं ना, 230. यस. भाई एवढ्या गाईमध्ये येत आहेत, रस्त्यात खड्डे कमी आणि गाई जास्त आहेत. 21 तास 30 मिनटं 1152 किलोमीटर बाकी आहे. 5:30 वाजतील सकाळचे, जर कंटिन्यू राईड करत राहिलो तर. आणि थोडेफार ब्रेक, म्हणजे एक सकाळी 8 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ पुण्यामध्ये. पुण्यापर्यंत स्ट्रेच करण्याचा विचार आहे. बघूयात सक्सेसफुल होतोय की नाही. एक अचिव्हमेंट होऊन जाईल यार वेगळीच. बोलायला जेवढी सोपी वाटते तेवढीच अवघड आहे ही गोष्ट. पण यार एकदा तरी करायची आहे, आणि एकदा काय ती आजच करायची आहे. डेंजर आहे इथं. लोक ऑलरेडी गाड्या चुकीच्या चालवत आहेत, आणि त्यात हे जनावरं सुद्धा रस्त्यांवरती, आणि त्यात खड्डे सुद्धा आहेत. म्हणजे कशाचीच कमी नाही. तुमची ड्रायव्हिंग स्किल काय आहे ना ती तुम्हाला इथं यूपीच्या रस्त्यांवरती दाखवावी लागते. तिथे बघा एक किल्ला दिसतोय, खूप म्हणजे खूप कमी उंचीवरती आहे, पण अजूनही जतन केलेलं दिसतोय. जतन तसं झालेलं नाही आहे, भरपूर हिरवळ आहे, पण चांगल्या अवस्थेत दिसतोय किल्ला. अवशेष अजूनही आहे तसे आहेत. आणि यार ही कोणती नदी लागली आहे? राजस्थानमध्ये एंटर करतोय आपण. नदी कोणती आहे? चंबळ रिव्हर. चंबळ नदी. चंबळ. आय थिंक राजस्थान मधनं आपण एमपी मध्ये एंटर करतोय. यस, ही नदी क्रॉस केली की आपण एमपी मध्ये एंटर करतोय. यूपी, राजस्थान आणि आता एमपी. आओ घ्या, इथं मस्त पकोडे बिकोडे आहेत. किधर राहो, थोडी साईडला घ्या म्हणतोय तो. मस्तपैकी समोसे वगैरे खाऊयात, जिलेबी बिलेबी खाऊया.
विनायला झोप येते मागं थांबलाय भाऊ. हाँ क्या क्या भैया नाश्ते में? पूरी सब्जी है, चलो समोसे पूरी सब्जी बहुत कुछ कुछ है. मस्तपैकी एक समोसा खाऊया आणि समोर तिथे ना पोहे भेटतात, तर तिथले पोहे पण ट्राय करूया. पोहे घेऊन येतो ना. हा म्हणा आधी समोसा खाऊ मग पोहे खाऊ, तोपर्यंत ते पण येते. तुम्ही खाल्लं मला? तुम्ही खाल्ले 2 घास मला खाल्ले नाही म्हणून तर म्हणलं का. लय भारी दिसत आहेत पोहे. चव कशी करा ट्राय. टोमॅटो वगैरे टाकून दिलंय मस्त. वेगळे असं थांबलं ना की आपला ब्रेक कमी होतो. आणि इथं पाऊच मध्ये पाणी भेटते. म्हणजे हे माझ्या गावाला पण भेटतं, पण तुम्ही कधी पाहिले की नाही माहित नाही. हाँ ना यूट्यूब का मजा येते. 5572 आणि भैयाचं पण यूट्यूब चैनल है. क्या नाम है भैया चैनल का? सोनू गुरियर 5572. क्या बनाते हो उस पे? क्या मतलब कंटेंट क्या डालते? कॉमेडी कॉमेडी वीडियो. गर्जन. कितने सब्सक्राइबर है? 471. 471 अभी चालू किया है. 2-3 महीने. देखो भाई का चैनल देखो. अरे यार ये हॉर्न बंद करो. ऑन नहीं बंद होगा. सही है देखेंगे हम भी. मेरा भी चैनल है मराठी राइड्स करके, सब्सक्राइब करना. इसका भी है कैट इज राइड. और एक बढ़िया सा चाय पिला दो यार. अरे क्या नहीं पिलाएंगे आपको बढ़िया से. 4 प्लेट. आप तो सेम बिरादरी के हो यूट्यूबर वालो. इथली लोक इतके हॉर्न वाजवतात ना. आता 2 सेकंद थांबा. बघा हे बघा खतरनाक. आम्ही इथं तब्बल अर्धा तास थांबलोय. एवढा हॉर्नने डोकं बघा. नुसते हॉर्न वाजवत आहेत पागल सारखे. चला निघूया आता इथनं. नाश्ता वगैरे झाला. हॉटेलपेक्षा तर यार बेस्ट होता. वेळ पण कमी गेला आणि नाश्ता पण मस्त झाला. चलो भैया. हेलो. दिल्ली से आए महाराष्ट्र जा रहे हैं पुणे के लिए. यहाँ नाश्ता किया था हमारी दुकान पर चाय पी. बहुत अच्छा बहुत सही नाश्ता था. बहुत अच्छा चाय बनाया था. चाय कैसी लगी? अब चाय बहुत अच्छा बनाया. भैया के पास आना चाय पीने जरूर आना. विनयला जरा जास्तच झोप येत होती, मग थोडा ब्रेक घेतला आणि नाश्ता पण करून घेतला. ग्वालियरला थांबायचं होतं पण त्याच्या आधीच थांबलो. ठीक आहे चला आता काय झालाय नाश्ता म्हटल्यावरती पटापट अंतर पुढचं कवर होईल. आता डायरेक्ट जेवायला थांबूया. पण 90 किलोमीटर करायचं आहे अजून आपल्याला. आणि आपले ब्रेक पॅड संपलेत ऑलमोस्ट. मला वाटतं इथं चेंज करून घ्यावे. माझे बघा ना काय करू, चेंज करू काय करू. तर आता ग्वालियरला थांबलो होतो कारण की आपले ब्रेक पॅड सगळ्यांचे गेले. हे बघा माझा पण गेला आहे पूर्ण ब्रेक पॅड बाईकचा. आनंद सरांचं पण बाईकचं ब्रेक पॅड गेला आहे पूर्ण. त्यानंतर विनयचे ब्रेक पॅड बघा बाईकचे पूर्ण संपले. चला आता इथे ब्रेक पॅड चेंज करायला थांबलोय आणि इथे बघतोय आम्ही की सेम टू सेम भेटत आहेत का बघूया आणि बसूया. आता आपल्या बाईकचं काम करतायत आनंद सर. हो हारू नका. हे बघा ब्रेक पॅड पूर्ण खतम, पूर्ण संपलेत. अवघड आहे आता. आपल्याला पूर्ण सेम तर नाही भेटले पण सेम डिझाईन तर भेटली आहे. लावून टाकू. काय आपल्याला 1100 किलोमीटर प्रवास करायचा आहे. मेकॅनिक प्लीज आमचे पण लावून द्या ना. हो पैसे घ्या 50 रुपये. चहा पाचतो ना. आपण स्वतःच लावून बघूया. आपण स्वतः ट्राय करूया आज लावायचं. हे लगाना कायचं आहे भाई, आपल्याकडनं काय बसत नाही.
येस, फायनली आपण नवीन ब्रेक पॅड लावलेत आणि ग्वालियर सिटी आहे ही. आणि इथे हा फौजी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिस सेंटर एक गॅरेज सापडलं आपल्याला. आपलं नाही होते त्यांचं. तर यस, इथे आपलं सगळ्यांचं काम झालं. हो गया काम, हो गया हमारा. भैया थैंक यू ब्रेक पैड बैठाने के लिए. आपका नाम? प्रताप. प्रताप. चलो ठीक आहे, आता झाले लावून निघा देतो. एक मिनिट. नवीन गावात आल्यावरती, नवीन शहरात आल्यावरती तिथली माणसं काय आहेत ना हे कळतं. आता आम्ही ज्या गॅरेजवरती थांबलो होतो ते BSFचे CRPFचे जवान होते आणि संपूर्ण भारतभर फिरले ते त्यांच्या पोस्टिंगमध्ये आणि आता गॅरेज चालवतात. तर खूप म्हणजे सपोर्टिव्ह होते ते. त्यांच्याकडे आता आमच्या चौघांच्या बाईकचे ब्रेक पॅड आम्ही चेंज केले. तर विनयने स्पेअर आणले होते, त्यांनी तेच लावले आणि त्यांच्याकडे फक्त 2च शिल्लक होते. मग एक आनंद सरांच्या आणि एक माझ्या बाईकला लागले. तर गुरुजींच्या बाईकला जे लावायचे होते ब्रेक पॅड ते आणण्यासाठी ते लगेच पटकन गेले आणि 10-15 मिनटामध्ये घेऊन आले. म्हणजे इतके सपोर्टिव्ह होते की आमचा प्रवास सुखाचा हो, सुखरूप हो म्हणून त्यांनी लगेच जाऊन आणले. नाहीतर टाळू पण शकले असते ते. म्हणजे फौजी बघा ना की त्याची हे झाल्यानंतर काय म्हणतात त्याला, त्याची रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा तो त्याचं जे काही काम आहे किंवा त्याचं जे काही कर्तव्य आहे ते तो आयुष्यभर पार पाडत असतो. छान वाटलं. आणि तिथे अजून एक जण काम करत होता, तो सुद्धा डान्सर होता. तो डान्सर असून तिथे गॅरेजवरती पार्ट टाईम जॉब करतोय. आपल्या महाराष्ट्रभर तो जाणता राजा जे काही नाट्य आहे, लोकनाट्य, तर त्या नाट्यामध्ये तो डान्सर आहे. तो पूर्ण म्हणजे कोरिओग्राफ पण करतो, सगळ्या गोष्टी करतो आणि इथे काम पण करतो. हे एखाद्या गावात थांबल्यानंतर तिथल्या माणसांशी संवाद साधल्यानंतर ह्या गोष्टी माहिती पडतात. भारी वाटलं यार. समोर ना क्रिकेट स्टेडियम दिसतंय ग्वालियरचं, एक नंबर. आणि इथे रोड बघा, 6 लेन हायवे झालेला आहे मस्त. आणि स्टेडियम बघा इथं लांबनच दिसतंय. आता ते इंटरनॅशनल आहे की काय ते तिथे गेल्यावरच कळेल. जास्त अवगत नाही मी या गोष्टींपासून, तिथे गेल्यावर कळेलच आपल्याला. हा ना, इंटरनॅशनल नाही आहे पण क्रिकेट स्टेडियम आहे. मस्त लांबून दिसतंय, मोठ्याच्या मोठं. आणि यस, आपल्याला हा 6 लेन हायवे सुद्धा भेटला आहे. मस्तपैकी आपला स्पीड पुन्हा एकदा मेंटेन होईल. आपला भरपूर वेळ गेला गॅरेजला, 1 तासभर तरी गेला आहे आपला. तेवढ्या वेळात आपलं 100 किलोमीटर 50-60 किलोमीटर झालं असतं. ठीक आहे, हळूहळू कंप्लीट करायचंच आहे आपल्याला. असंही हे ग्वालियर सिटीमध्ये आलो आहे आणि आतमधून घेऊन चालला आहे आपल्याला गुगल मॅप. आणि इथली लोक इतकी बेशिस्त गाडी चालवत आहेत ना यार. भाया पूर्ण सिरीजमध्ये मी फक्त प्रत्येक राज्यामधल्या लोकांच्या बेशिस्त गाडी चालवण्यावरती टिप्पणी करतोय. म्हणजे त्यांच्या बेशिस्तपणामुळे माझी मराठी पण इतकी सोजवळ आणि सभ्य निघाली ना बाहेर, काय सांगू. पासून सुटका होऊन फायनली हायवेला लागलोय आपण. यस, 94 किलोमीटर स्ट्रेट. अजिबात थांबायचं नाही. मला फक्त एक फ्युल ब्रेक घ्यावं लागेल, ते मी कवर करेल. पुढं कधी तरी अजून टाईम आहे. 125 किलोमीटर जाते आपली. आणि मध्ये मध्ये अशा गायी आपल्याला भेटत राहणार आहेत, त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि असं चला आपण पेट्रोल भरून घेऊया. म्हणजे कसं डायरेक्ट 100 किलोमीटर मारायला आपण मोकळे. बाकीचे गेलेत पुढं. क्या हुआ? जय श्री राम. हम जा रहे हैं पुणे. चाहिए इसको क्या हो गया बता. तो आप पेट्रोल डाल दो, फुल कर दो. 12:56. ग्वालियर नंतर काय रोड आहे यार.
6 लेन हायवे कंटिन्यू मगासपासून 90-100नी क्रूज करतोय. इतकी मजा येते ना, असलं फास्ट अंतर पार होतंय. 975 किलोमीटर बाकी राहिले घरापर्यंत पोहोचायला. अंतर इतकं फास्ट कंप्लीट होतंय, इतकं कव्हर होतंय ना, असले भारी रोड आहेत. फक्त एकच गोष्ट आहे यार, जनावरं खूप आहेत रस्त्यात मध्ये मध्ये. आता इथे दोन्ही साईडने त्यांनी पॅक केलेले आहे, त्यामुळे कदाचित इथं नाही आहेत. पण याच्या आधी मागे पण एवढाच रोड होता, पण साईडने असं काही प्रोडक्शन नव्हतं, त्यामुळे सर्रास जनावरं रस्त्यावरती होती. मजा येते यार. आणि आता भूक लागली आहे, कारण सकाळी 3 वाजतापासून उठलो आहे आणि त्यानंतर फक्त चहा आणि बिस्किट खाल्लेत. आणि मध्ये आता एकदा नाश्ता केला होता, पण तिथे पण काही जास्त खाल्लं नाही, पोहे वगैरे. राईडवर असताना काम आहे, जास्तच भूक लागते. शिवपुरी शिवपुरी शिवपुरी, हिला गर्दीच गर्दी. एखादं हॉटेल पण नाही भेटत आहे जेवायला. क्या हुआ? मराठी राइड्स, मराठी राइड्स. फायनली आपल्याला हॉटेल भेटलंय. जेवूया मस्तपैकी निवांतपैकी. खूप भूक लागली यार, खूप वेळ झाला हॉटेल शोधतोय. एवढी भूक लागली की चिप्स घेतले तू. बाकी रोड कसे होते? रोड कसा होता? एक नंबर हायवे, एक नंबर. लोक बावळट होते. असं जर रोड असेल ना, पुन्हा इझिली कंप्लीट होऊन जाईल आपलं. मस्त आहे रोड. इथून पुढे सगळे रोड चांगला आपल्याला. कुठंच रोड आपल्याला सिंगल लेन कुठंच नाही. बरं होईल. आणि हे बघा सॅलड आलं आहे. सॅलडमध्ये ग्रीन चटणी, कांदा आणि मिरची. हे राजस्थान वगैरे ना, प्रत्येक ठिकाणी मिरची आपल्याला सॅलडमध्ये बघायला भेटतील. मी तर कधी खात नाही, आज ट्राय करूया. शेवभाजी तर लयच भारी दिसते. आणि मटर पनीर कुठे गेली? अभी खाते हैं भाई, अपना लंच, एकटा और खातो बाद का में मटर मिलता पनीर? हूँ और मैं आपको मिलता हूँ मोटो ब्लॉग पे. एकटा खातो काय मटर पनीर? हां, एवढी भारी भाजी. फटाफट खाना खा लेते हैं. चला, मस्त जेवण दिसतंय. चव पण मस्त निघाली. मस्त पोट भरून जेवूया, थोडा आराम करूया आणि सटकन निघूया. आणि आता इथून निघूयात, कारण आपल्याला भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. 950 किलोमीटर आहे बाकी अजून. आजच्या आज पुणे गाठायचं चाललंय. दिल्ली ते पुणे हा प्रवास एका दिवसात करायचा, म्हणजे 1 स्ट्रेचमध्ये करायचा. एका दिवसात तर होणं पॉसिबल नाही आहे, कारण की 26-27 फार तर 30 तास तरी लागतात. तर आपल्याला किती तास लागतात माहीत नाही, पण कुठेही न थांबता झोप आली तर कुठेतरी ढाब्यावरती 1-2 तास आराम करून झोप घेऊन पुन्हा निघायचं असं ठरवलं आहे. बघूयात आता. मी तर रेडी आहे, भरपूर जण रेडी आहेत, पण विनय काल त्याच्या भावाकडे गेला होता, त्यामुळे त्याची झोप अर्धवट झालेली आहे. आमची झोप झालेली आहे, त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कदाचित विनयला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण बघूया. तो पण यार चांगला रायडर आहे, करेल तो पण. जेवण करून निघालो आणि गुंगी येणार नाही असं होईल का? मस्त अशी गुंगी येते, अशी नाजूक अशी. पण इंटरकॉमवरती सगळ्यांशी गप्पा मारत मारत जाते झोप. पण आता थांबूया कुठेतरी आणि एखादा चहा नाही तर कॉफी प्यावी लागेल, त्याशिवाय झोप जाणार नाही. कारण आज आपल्याला ही राईड कंटिन्यू पुण्यापर्यंत करायची आहे. आपल्याला अजून 16 तास 21 मिनटं राईड करायची आहे. 858 किलोमीटर बाकी आहे. पुणा वगैरे सगळी गावं गेली मागं. जास्त करून कॅमेरा चालू करत नाही, कारण की पटपट कव्हर करायचं आहे. मग अशा विनयला झोप येत होती, त्याची झोप बोलून उडवली. आता मला झोप येते. मला झोप येत नाही आहे, गुंगी येते. असं दुपारचं जेवण झाल्यावर कसं जे अरे असे कसे थांबता.
हा भाऊनी नुसतं बोर्डच लावलंय, स्पेशल कॉफी 15 रुपये. ओहो, हॉटेलच्या आतमध्ये घालायची बाकी ठेवली आपण आता. नकळत 100 किलोमीटरला ब्रेक होतोच. आणि यार इथं मस्त खटिया आहे, झोपूया आता मस्त निवांतपैकी. एक थोडीशी डुलकी. सोने दे प्रो, सोने दे. थैंक यू भैया. कॉफी वगैरे पिलो आता मस्तपैकी. झोप पण बऱ्यापैकी उडाली आहे, बऱ्यापैकी काय पूर्णच उडाली आहे. आणि आता इथनं निघायचं आहे. जेवण केलं तेव्हापासून आता जिथे थांबलो आम्ही बरोबर 100 किलोमीटर झालं होतं आमचं कंप्लीट. आणि आता बघूया पुढचा ब्रेक किती किलोमीटरला होतोय ते. अजून आपल्याला जायचं आहे 857 किलोमीटर, 16 तास 14 मिनटं. आणि कुठपर्यंत पोहोचायचं माहिती आहे ना, डायरेक्ट पुणे गाठायचं आहे, पुणे. भोपाल 167. फायनली आपले आजच्या दिवसातले 600 किलोमीटर कंप्लीट झालेत. आणि अजून सुद्धा आपल्याला 792 किलोमीटर कंप्लीट करायचं आहे. 15 तास 16 मिनटं. काय वाटतंय होईल का आजच्या दिवसात? जसं मी दिल्लीवरून निघालोय ना तसा आत्तापर्यंत एक सुद्धा घाट लागलेला नाही आहे. पूर्ण सरळ सरळ रोड आहे. आणि अजून एक गोष्ट की मनालीला टेम्परेचर 9-2 असं टेम्परेचर होतं, म्हणजे एक 10च्या आतच टेम्परेचर होतं जे की आपण लडाखमध्ये फिरलो. तिथून दिल्लीला आलो डायरेक्ट 43-44 असं टेम्परेचर. आणि आत्ता टेम्परेचर चालू आहे 35. वाफा म्हणजे हवा वगैरे थंड लागते, पण जरा असं थांबलं तर गरम होत आहे. अजूनही आपण MP मध्येच आहे. कधी महाराष्ट्र येणार, कधी मी वडापाव खाणार, अशा त्या सगळ्या गोष्टी ना त्यांच्यासाठी आसुसलोय. आपण देवासला येऊन पोचलोय आणि इथे ब्रेकफास्टसाठी थांबलोय. ब्रेकफास्ट म्हणजे असं काही नाही आहे, जस्ट एक छोटासा ब्रेक हवा होता. आता कसं आहे जास्त अंतर पार करायचं आहे, त्यामुळे छोटे छोटे ब्रेक आपल्याला घ्यावेच लागणार आहेत. ते घेतले नाही तर एवढं सगळं अंतर आपल्याला पार नाही करता येणार. तर यस इथं थांबलो आहे. आता काहीतरी खाऊया मस्तपैकी. आणि विनयला झोप येते वाटतं. विनयचं काही खरं नाही, पण याला मी रडत पडत नेणार आहे पुण्यापर्यंत. जसं जसं महाराष्ट्राच्या जवळ चालू आहे तसं तसं चहाची टेस्टसुद्धा बदलत चालली. आता हळूहळू चहा अजूनच गोड चालला आहे का नाही? खरी गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रातली लोक खूप गोड आहेत. हा ना, त्यामुळे ते चहा पण गोडच पितात. सदाशिव पेठेतली तर खूपच जास्त गोड आहेत. गुरुजी सदाशिव पेठेतलेत. काय म्हणतो विनय, चहा आवडला का तुला इथला? खूप छान, माझ्यासारखं गोड. आणि थोडीशी भूक लागली होती म्हणून हे चीज सँडविच. हार विनयला झोप येते. काल तो ॲक्च्युली त्याच्या भावाकडे गेला होता आणि तिकडनं तो लेट आला आणि रात्री झोपायला लेट झालं त्याला बॅग वगैरे भरून. आम्ही फिरलो नाही, आम्ही तिथेच फिरलो राजभवन वगैरे, त्यामुळे आमची व्यवस्थित झोप झाली. आणि आता विनयला झोप येते कारण रात्री 3 वाजता उठलो आहे सगळेजणं, त्यामुळे. तर आता विनय राहायचा विचार करतो आहे इंदोरमध्ये, कारण आपण आता इंदोरच्या जवळच पोचलो आहे. तर इथून 700 किलोमीटर राहतं आपलं, काहीतरी 580 समथिंग काहीतरी राहतं. अजून इंदोर 100 किलोमीटर आहे, तिथून एक 600 किलोमीटर आपलं राहतं घर. तर बघूया आता काय होतंय, जातोय का काय.
आम्ही तर करू शकतो, कारण की अजून तर काही झोप येत नाही आम्हाला. विनय मे बी गोपाल आणि अक्षयला जॉईन होईल उद्या जर आम्ही नाही थांबलो तो, किंवा मग विनयसाठी मग आम्हाला सगळ्यांनाच थांबावं लागेल, कारण एकट्या रायडरला सोडून जाण्यात अर्थ नाही आहे. ऑलरेडी आपण दोघांना सोडून पुढं आलो आहे आणि आता पुन्हा एकदा विनयला सोडून पुढं जाण्यात अर्थ नाही आहे. ऊन पावसाचा खेळ चालू झालाय. मला वाटतं जाईल पाऊस, जास्त नाही राहणार. वरचं तर घालतो, वरचा घालायचा फक्त, पॅन्ट पण घालायची. पॅन्ट नाही घातली तरी चालन, वरचं तर घालतो. गेला नेमका रेनकोट घालायला गेलं की पाऊस जाते, नेहमीच झालंय आता. आणि 2 किलोमीटर नंतर हे असं ऊन. या एक 5 मिनिटाचा खेळ आहे यार या पावसाचा, त्याच्यासाठी सगळं तामझाम करावा लागतो. बघा आता काय कडक ऊन पडलंय, समोरचे ढग पण गायब झाले, फक्त मागं ढग होते. अख्खा भिजलोय मी. रेन पॅन्ट घातले नाही तर पॅन्ट थोडी ओली झाली. ठीक आहे, चालायचंच, राईडचा पार्टच आहे हा. आता कुठेतरी फ्युलसाठी थांबूया आणि गोप्रो पण ठेवून देतो आणि रेन पॅन्ट पण घालून घेतो, नाहीतर वाट लागेल, पूर्ण कपडे भिजून जाते. ना हे आभाळ, हे जर कोसळलं ना धाड 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 धाड, पुढं पाऊस पण चालू आहे बघा ना भाई. असलं दिसतंय ना, लय डेंजर दिसतंय हे. अरे वॉटर पार्क छोटासा आहे. रुक जाना नहीं तो कभी हार के. चला फ्यूल अप करून घेऊया. बस बस बस, ओके ओके. 1364 पेट्रोल भरलं आणि निघालो. पाऊस चालू होता यार रस्त्याने, त्यामुळे कॅमेरा काय मी ऑन नव्हता केला, ठेवूनच दिला होता. आता पुन्हा एकदा गोप्रो लावला आहे आणि असं झालं आहे की विनयला झोप येते आणि आम्ही पण असा विचार केला की यार पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता रात्रीचं राईड करणं पण जास्त रिस्की आहे, कारण की रस्त्याला भरपूर जनावरं येत आहेत आणि पावसाचं पण वातावरण आहे. रात्रीचा पाऊस राईड करता येणार नाही व्यवस्थित, त्यामुळे आता कुठेतरी इथं थांबूया इंदोरला. तर यस, आता आपण देवाच्या जवळ आहे आसपास, तर आता इथनं हॉटेल शोधायला चालू करतो आहे आम्ही. जिथे चांगलं हॉटेल भेटेल तिथे राहूया आता आज रात्री आणि पहाटे पुन्हा एकदा 3-4 वाजता निघायचं, जेणेकरून उद्या दुपारी आपण लवकर पोहोचूया. बघू ना तिथे गेलो तर मस्तपैकी जेवण झालं यार, छान हॉटेल होतं. काय नाव आहे हॉटेलचं, बाहेर गेल्यावर बघूया. आता पुढे 4 किलोमीटरवरती हॉटेल आहे, तिथेच राहायचं प्लॅन झाला आहे. बघूयात आता हॉटेल कसं आहे. इंदोरला इतकं ट्रॅफिक होतं की अक्षरशः आम्हाला हॉटेलसुद्धा भेटलं नाही ट्रॅफिकच्या नादामध्ये. आणि आता इथे कशिश पंजाबी ढाबा होता, तिथे मस्तपैकी जेवण केलं आणि आता पुढेच आपल्या एखादं हॉटेल बघायचं आणि तिथेच राहायचं आहे. 9:45 झालेत यार रात्रीचे. आजच पुण्याला पोचायचं होतं पण ठीक आहे, विनयला झोप येते आणि पाऊस पण चालू आहे, ट्रॅफिक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एवढी रिस्क घेऊन आपल्याला राईड करायची नाही आहे, कारण 20 दिवस आपण एकदम सेफली चालवले आणि आत्ता पण आपल्याला सेफली घरी पोचायचं आहे. आजचा आपला राईडचा 19वा दिवस आहे. तर आपल्याला कंटिन्यू दिल्ली ते पुणे राईड करायची होती, पण आपल्याला काही कारणास्तव ती जमली नाही आणि रात्री मग आपण इथेच राहिलो होतो. तर आत्ता आम्ही इंदोरच्या इथे कुठेतरी आहे आणि सकाळचे वाजलेत 4:28 आणि आता राईडला पुन्हा एकदा सुरुवात करतोय, म्हणजे दुपारी 3-4 वाजेपर्यंत आपण पुण्याला पोहोचून जाऊ. आणि ही अशी काहीशी आमची रात्री रूम होती. महाग होती पण छान होती, मस्त झोप आली.
आता निघूया. आणि ज्या माणसासाठी आपण राहिलो ना रात्री मुक्कामी, तो माणूस उठायलाच तयार नाही. अरे चल ना बाबा, 2 तासांनी. चला आपण निघूया. आला तर आला, नाहीतर इथंच ठेवूया. तर पहिला लगेच स्टॉप घेतला आहे चहाचा, कारण की एक चहा घेतल्यानंतर मस्तपैकी झोप उडेल आणि अंतर पटपट कव्हर होईल. अशी इच्छा होती की आजचा सूर्योदय जो काय असेल ना तो महाराष्ट्रात बघूया, पण यार नाही झालं ते शक्य. ठीक आहे, झालाय सूर्योदय. अजूनही आपण MP मध्येच आहोत आणि बऱ्यापैकी अंतर आजचं सकाळचं कव्हर झालंय. आणि काल आपण 840 किलोमीटर केलं होतं 9:30 पर्यंत रात्री. सकाळी 4 वाजता आपण राईड सुरुवात केली होती आणि रात्री 9:30 पर्यंत ब्रेक वगैरे घेत जेवण वगैरे करून 9:30 पर्यंत आपण 840 किलोमीटर कंप्लीट केलं. त्यापेक्षाही जास्त झालं असतं, पण ठीक आहे. काही रायडर्सला आपल्या झोप येत होते किंवा पाऊस पण आला मध्ये रस्त्यात, तर ह्या अडचणी येतच असतात. आता पुन्हा एकदा आपण सुरुवात केली आहे आणि पुन्हा एकदा आपण बऱ्यापैकी अंतर कव्हर केलं आहे आणि रोड पण मस्त आहे. आता तर काय दिवसच उजाडला आहे, मग काय पळवायची नुसतं. वडापाव आणि मिसळ खायची. मिसळ नाही पण वडापाव तर लय आठवतोय राव, लय. तो चहा, तो वडापाव, अरे यार खूप मिस केलं. इतके दिवस झाले आतुरतेने वाट बघत होतो. फायनली MPची बॉर्डर आपली क्रॉस करून आपण महाराष्ट्रामध्ये एंटर करणार आहे आता थोड्याच वेळात. इथं चेकपोस्ट आहे MPची. जसं जसं अंतर जवळ येत चाललंय तसं तसं अजून ओढ वाढत चालली आहे. कधी एकदा घरी पोचतंय असं झालंय. बस अशा बॅगा नेऊन टाकायचं आहे आणि घरात निवांत झोपायचं आहे. वरण भात खायचं आहे मला, फक्त वरण भात. सगळ्यात जास्त काय मिस केला असेल तर आईच्या हातचा वरण भात. वरण भात, बटाट्याची भाजी, पिवळा बटाटा, काय म्हणता. मनाली जशी सोडली ना तसं घाट लागलाच नाही आणि आत्ता कुठं घाट चालू झालाय. छोटासाच घाट होता, पण हा घाट म्हणजे महाराष्ट्र आल्याची पोच पावती. आणि फायनली आपण महाराष्ट्रामध्ये एंटर करतोय यार. काल सकाळी निघालोय दिल्लीतनं आणि आज महाराष्ट्रात. हे बघा, यस. आणि फायनली आपण महाराष्ट्र बॉर्डरमध्ये एंटर केलं आहे. बघा इथं महाराष्ट्र बॉर्डर आहे. यस, आलो या. जय महाराष्ट्र पब्लिक. फायनली महाराष्ट्र. आणि ही मराठी बोर्ड दिसायला सुरुवात झाली आहे यार. धुळे 82, नाशिक 237 आणि शिर्डी 200 किलोमीटर. इतकं बरं वाटतंय ना, हा इतकं बरं वाटतंय ना, काय सांगू यार. कधी एकदा घरी पोहोचतोय असं झालंय. खूप दिवस झाले यार, 19 दिवस झाले, तब्बल 19 दिवस. दिसतंय का इथं कॉर्नरला? आहे थांबा, पोहे वगैरे आहेत. असू द्या. हा वास, थांबा. भेटलं बाबा. रापचिक्की. कुठं खायचं? समोर याच्याकडं संजय. मस्त पैकी वडापाव आणि पोहे घेऊया. राडा वाट बघितली रे वडापाववाल्या, तुझी लय वाट बघितली. जशी महाराष्ट्र बॉर्डर एंटर झालोय ना तसं वडापावची वाट बघत होतो आणि आता वाबळे फाट्याला येऊन पोहोचलोय आणि इथे मस्तपैकी वडापाव आणि पोहे खाऊया. दादा मस्तपैकी 3 वडापाव द्या.
आणि पोहे पण द्या मस्त. हे काय स्पेशल का इथली? तर्री काय म्हणतात त्याला? तर्री पोहा का काय? तरी पोहा बोलतो. जास्त तरी नका होय. चला आता मस्तपैकी खाऊया, एन्जॉय करूया. मजा आली. खूप दिवसानंतर वडापाव. चला आता निघूया इथून. बरं वाटतं यार, महाराष्ट्रातले लोक जेव्हा गप्पा मारतात ना, खूप दिवसानंतर असं मराठी माणसांसोबत गप्पा मारून बरं वाटलं. निघूया चला. खड्ड्याने मिररला असा लूज करून ठेवला आहे. कुठेतरी गॅरेज बघून आता हा टाईट करावा लागेल. अरे 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 इतके दिवस हे सगळं मिसच करत होतो राव. पुण्यात आपलं महाराष्ट्रातल्या रस्त्यांवरचे खड्डे, त्यानंतर रस्त्यांवरचे जे काही आपले महाराष्ट्र पोलीस आहेत ते, वडापाव, अशा 4-5 गोष्टी इतक्या मिस करत होतो ना आम्ही. आणि आज सगळं म्हणजे जसं एंटर केलं महाराष्ट्रात त्या सगळ्या गोष्टी सगळ्या भेटायला लागल्यात. काय रे हालत. धन्यवाद काका. पुढे आलो आणि इकडे पाऊस चालू आहे. तरी बरं मी सकाळपासून रेनकोट घालून ठेवले, पण आता रेन पॅन्ट घालायची आहे. पाऊस सध्या तरी ठीक आहे, वाढत चालला आहे यार. मला वाटतं गोप्रो पण काढून ठेवावं लागेल. अजून 329 किलोमीटर बाकी आहे. 6 तास 47 मिनटं थांबून कुठेतरी रेन पॅन्ट पण घालून घेतो. तात्पुरता पाऊस येतोय यार, पण भीती वाटते. गोप्रो वगैरे भिजला तर. मोबाईल वगैरे सगळं आतमध्ये ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा थांबलो आणि सगळं पुन्हा एकदा लावून घेतलं, कारण मॅपमध्ये बघून बाईक चालवण्यात जी मजा आहे ना ती नाही येत. आणि तुम्हाला पण हे जे काही इंटरफेस दिसतंय हे छान दिसत असेल ना. बस पोचतोच आहे आपण लवकरात लवकर. अजूनही 310 किलोमीटर बाकी आहे यार. असंच होतं नेहमी, कुठली राईड असू द्या, घरी पोचायचं असला ना की रस्ता लवकर कव्हरच नाही होत. आता भरलं की डायरेक्ट घरी जाऊ, कारण की 292 किलोमीटर आहे आपलं घरी. काय म्हणता? नोकरी नाही आहे, आम्ही असंच फिरतो, यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकतो. हां बस बस बस. तेव्हा ते आमदाराचं पोरग आहे पलीकडचं. आता आता पुण्याचा बोर्ड दिसला बाबा. पुणे पुणे पहिला बोर्ड दिसला पुण्याचा. आपल्याला काय वरनं जायचंय ना, ते तिकडे एक्झिट सांगते ना का, एक्झिट घेऊन माले. नाशिकच्या आधी चहा प्यायला थांबलो होतो. तिथून जसं निघालो ना, तिथून जो पाऊस चालू होता तो नाशिक संपेपर्यंत पाऊस होता. आता नाशिक आत्ताच क्रॉस केलं आहे. इतके खड्डे होते, इतका भंगार रोड होता. ठीक आहे, इथे वडापाव खायला थांबलो आहे, काकडे बंधू वडेवाले. आणि यार बाईकची कंडिशन बघा, फुल खराब झाली. एवढी तर लदाखला पण खराब नव्हती झाली. आणि यस, गोप्रो मी काढून ठेवला होता, आता लावतो पुन्हा एकदा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण मोटो ब्लॉगमध्ये. आधी वडापाव खातो. फायनली ऊन पडलं यार बऱ्यापैकी, पण समोर बघा पाऊस दिसतोय. चला निघूया. शेवटचे 187 किलोमीटर बाकी आहे.
3 तास 40 मिनटं. मागे पाऊस होता, अख्खे ग्लव्ज ओले आहेत माझे, मी पण पूर्ण, बाईक पण पूर्ण ओली आहे. आणि इथे बघा, इथे ऊन आहे. फायनली यार, स्वप्न जे पाहिलं होतं लडाखचं ते कंप्लीट होते म्हणजे झालं आहे. आता फक्त घरी पोचायचं आहे, म्हणजे त्याला पूर्णविराम लागेल. हे जी काय 19-20 दिवसांची राईड होती ना, ती खरंच खूप ॲडव्हेंचरस होती. अनेक पासेस आले, अनेक घाट आले, अनेक अपघात झाले, अनेक अडचणी आल्या. काही अशा मुवमेंटसुद्धा घडल्या आपल्यासोबत की त्या टॅकल कशा करायच्या ह्या सुद्धा कळलं नाही. पण यार खरंच ही जी राईड आहे ना, ही खूप काही शिकून गेली आणि खूप भारी होती ही राईड. या राईडचं जे काही स्वप्न प्रत्येक बायकर पाहत असतो ना, ते खरंच वर्थिड आहे. कारण की ही जी काही राईड घरापासून चालू होते आणि घरी शेवट होतोय. सगळ्या प्रकारचे अनुभव या राईडमध्ये येतात रायडर्सला. मग ते वातावरणातले बदल असू द्या, किंवा बाईकमधले बिघाड असू द्या, किंवा आपल्यासोबत असणाऱ्या रायडर्सचे स्वभाव असू द्यात, या सगळ्यांचे अनुभव आपल्याला या लेह लडाखच्या राईडमध्ये मिळत असतात. आणि खरंच प्रत्येक रायडरने ही राईड केलीच पाहिजे आवर्जून. आणि शक्य झाली तर घरापासून सुरुवात करा आणि या राईडचा शेवटसुद्धा घरापर्यंत करा, तरच त्यात तितकीच मजा आहे. आणि यार अजून काय बोलणार या राईडबद्दल. या राईडसाठी मला खूप जणांनी मदत केली. माझे घरचे असतील, आईवडील असतील, बायको असेल, माझे मित्रपरिवार, खूप जणांनी या राईडमध्ये खूप जणांनी मला मदत केली. ही राईड सक्सेसफुल होण्यासाठी सुद्धा खूप जणांनी मदत केली. आणि यस, आपला ॲडमिन गोपाल याने पूर्ण मॅनेजमेंट पाहिलं या राईडचं. त्यानंतर आनंद सर असतील, गुरुजी असतील, विनय असेल, रुपेश, त्यानंतर जय सर आणि अक्षय, या सगळ्यांचीच कंपनी खूप भारी होती. खूप मजा आली या राईडमध्ये. तुम्हाला हे व्लॉग्स कसे वाटले नक्कीच सांगा कमेंट करून. यार मला तर खूप भारी वाटलं आणि खूप काही बोलावं असं वाटतंय, खूप काही मनातून इच्छा येते की बोलावं. यार प्रत्येकाचे आभार मानावे तितके कमीच आहेत. चला 150 किलोमीटर राहिलंय, कंप्लीट करूया आणि या राईडचा सुंदर गोड शेवट करूया. यस, फायनली पोचलोय आपण 36 तासामध्ये दिल्ली ते पुणे. आणि आपली लडाखची ट्रिपसुद्धा इथेच एंड होती. तर यस, आम्ही तिघेजण एकत्र आलो होतो. तर पोचलोय आम्ही आता मस्तपैकी इथे. सगळ्यांना फायनल बाय बाय, टाटा बाय बाय करूया आणि मग आपल्या घरी पोचूया. फायनली आपण पुण्यात पोचलो. तर 6019 किलोमीटर झालं आहे आपलं आत्तापर्यंतचं अंतर टोटल घरापासून निघाल्यापासून. आणि अजूनसुद्धा मला घरी पोचायला 1-2 किलोमीटर लागतील. 6020 किलोमीटर धरा, म्हणजे टोटल आपलं 6000 किलोमीटर कंप्लीट झालेलं आहे. फुल मज्जा. तर कंप्लीट 6000 किलोमीटरची ही राईड होती. आणि यस, दिल्ली ते पुणे हे अंतर कापण्यासाठी फक्त आणि फक्त 36 तास घेतलेत. 36 तासामध्ये 1400 किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे. खूप भारी वाटलं यार. आणि लडाखची राईडसुद्धा खूप मस्त गेली, खूप मजा आली, खूप ॲडव्हेंचर केला. फार ग्लव्ससुद्धा झिजलेत माझे, हे बघा. आणि यार ठीक आहे, चालायचंच. भरपूर वेळा बाईक पडली, खूप साऱ्या गोष्टी घडल्या. चालणारच, ह्या गोष्टी राईडमध्ये होत असतात. हीच तर खरी राईडची मजा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि या सिरीजमध्ये सुद्धा एवढंच. पुन्हा व्हिडिओ अशाच एका धमाकेदार सिरीजसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा.